नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कवडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलवरून सहर्ष स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेन्सुरेशन मध्ये 6वं लेक्चर बघतो. या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे एरिया ऑफ सेक्टर्स, एरिया आणि लेंथ ऑफ आर्क. याचे आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये 7 ते 13. ह्याच्या अगोदरच्या याच्यामध्ये आपण पहिले 6 एक्झाम्पल बघितले. याच्यामध्ये आपण 7 ते 13 एक्झाम्पल बघणार आहे. हे सर्व एक्झाम्पल्स महत्वाचे. याच्यामध्ये लागणारे फॉर्म्युले काय असतात बघा. एरिया ऑफ सेक्टर की एखादा सर्कलचा एखादा पार्ट आहे, हा 90 डिग्री नाही आहे, हा थिटा दिला, ठीक आहे. हाच अँगल नाही, जसं तुम्हाला दुसरं कुठं तरी हा थिटा दिला असेल किंवा कोणताही कसलाही पार्ट दिला असेल, ठराविक तुम्हाला हे पाहिजे असेल, ठराविक पार्ट सर्कलचे तुम्ही तुकडे केले, छोट्याशा पार्टचा जर तुम्हाला एरिया हवा असेल तर त्याला म्हणतात एरिया ऑफ सेक्टर. तो कसा काढला जातो? थिटा भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर. इथं आपण पाय आर स्क्वेअर काय एरिया ऑफ सर्कल मध्ये. सेम प्रकारे लेंथ ऑफ आर्क. आर्क काय असते? ही असते आर. काय असते? ही असते आर. मग इथं लेंथ ऑफ आर कशी काढणार आपण? लेंथ ऑफ आर कशी करू? काय थिटा भागिले 360 गुणिले 2 पाय आर. हे जे सूत्र आहे हे आपण काल बघितलं. त्याच्यावरचे पहिले 6 एक्झाम्पल म्हणजे नेक्स्ट एक्झाम्पल आपण पुढे करू. इथं 7वं एक्झाम्पल आहे. रेडियस ऑफ द सर्कल इज 3.4 सेंटीमीटर अँड पेरिमीटर ऑफ द सेक्टर PAB इज 12.8. इथं आपल्याला सोल्युशन सोल्युशन काय आहे? सर्वात पहिल्यांदा रेडियस ऑफ सर्कल as you can see the board diagram, as we can see in above diagram. Okay, radius of circle r is equal to 3.4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं? पेरिमीटर ऑफ सेक्टर. पेरिमीटर ऑफ सेक्टर आपण लिहिणार इज इक्वल टू, इथे आपण डायरेक्ट व्हॅल्यू लिहिली तरी चालेल. इथे काय लिहिणार आपण? PC अधिक AP प्लस आर्क ABC हे ना पेरिमीटर ऑफ सेक्टर. आणि इज इक्वल टू आपल्याला लिहिलं 12.8. ओके, हेच आपण लिहिणार किंवा इकडे लिहू. इथे काय आपल्याला 12.8 इज इक्वल टू PC अधिक AP. हे किती दिले आपल्याला? रेडियस हेच किती दिले आपल्याला? 3.4. 3.4 अधिक 3.4 अधिक आर ABC. ओके, मग आर ABC बरोबर काय? इकडे 3.4 आणि 3.4 काय होतं? ते दुप्पट 6.8. इकडे अधिक इकडे आलं तर वजा 12.8 वजा 6.8 आपल्याला काय वाटते? 6 सेंटीमीटर. म्हणजे आर्क ABC हे आपल्याला किती भेटली? 6 सेंटीमीटर. आता आपल्याला काय काढायचं? एरिया ऑफ जो सेक्टर आहे त्याचा एरिया काढायचा आहे. इथं आपण काय लिहिणार? इथूनच आपल्याला वापरावं लागणार आहे. कारण इथं जर तुम्ही काढायला गेला थिटाची व्हॅल्यू तर तशी निघत नाही, कारण की उत्तर जे आहे ते व्यवस्थित प्रॉपरली निघत नाही. मी तर म्हणायचं आपण विनो स्टार्ट विनो लेंथ ऑफ आर इज इक्वल टू थिटा भागिले 360 गुणिले 2 पाय आर. ओके, मग जो एरिया असतो त्यात काय असतं? पाय आर स्क्वेअर. म्हणजे पाय आर गुणिले आर. म्हणजे याच्यामध्ये मला 2 नको आहे, 2 फक्त बाजूला काढतो. म्हणजे इज इक्वल टू मला काय दिलं इथं? 6 सेंटीमीटर. म्हणजे इथे मी लिहिणार थिटा भागिले 360 गुणिले मी काय घेतलं? पाय आर बरोबर 6 भागिले 2 म्हणजे 3 सेंटीमीटर. बरोबर. इथे लेंथ ऑफ आर्कच्या इथं कुठे एवढं टाकू की लेंथ ऑफ आर्क ABC. लेंथ ऑफ आर्क ABC कारण आपण ABC चे घेतलं. ओके, लेंथ ऑफ आर्क ABC. ABC च्या आपण व्हॅल्यूज घेतल्या. ठीक आहे.
मग इथं एवढ्याची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे 3 सेंटीमीटर. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. त्याचीच व्हॅल्यू आपल्याला कुठे टाकायची, जेव्हा आपण एरिया काढणार आहे त्याच्या ह्याच्यामध्ये एरियाचे फॉर्म्युला इथं टू फाइंड काय काढायचं आता आपल्याला, एरिया ऑफ सेक्टर ABC. we know the formula, we know the formula किंवा लिहिलं किंवा we know लिहिलं तरी चालेल. एरिया ऑफ सेक्टर ABC इज इक्वल टू थीटा भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर. ओके, मग पाय आर स्क्वेअर मध्ये आपण काय म्हणणार, तेच लिहिलं आपण, थीटा भागिले 360 गुणिले पाय आर कंस करायचा गुणिले आर. याची व्हॅल्यू आपण काय करणार, इथून घेणार. किती आली ती 3 गुणिले रेडियस किती आपली 3.4. ओके, मग आपलं जे एरिया आहे 3 चौक 12 2 असतात, 3 9 10, एक संख्येच्या आधी दशांश 10.2. एरिया म्हटलं तो काय सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये, सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ सेक्टर ABC. इथं आन्सर लिहिणार आपण. ओके, इथं आपण आन्सर लिहू. We give the area of sector, area of sector इथं असं लिहिलं तरी चालेल, ABC ॲज 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, आपल्या इथे आन्सर आलेले. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. इथं आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे अशा प्रकारची. याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, ROQ आणि MOM. ROQ आणि MOM म्हणजे हा जो अँगल आहे तो किती 60 दिला. OR हा 7 आहे आणि OM म्हणजे आकार तो किती 21 आहे. फाइंड द लेंथ ऑफ RXQ आणि MYM. RXQ म्हणजे ही एक आर्क आणि ही एक आर्क, या दोन आर्कची आपल्याला लेंथ काढायची. इथं आपण सोल्युशन as you can see in above diagram, जसं की आपण वरच्या डायग्राम मध्ये बघू शकतो काय दिसते आपल्याला. इथं आपण म्हणणार अँगल ROQ is equal to angle MON is equal to theta is equal to 60 डिग्री. आपण याला काय म्हणतोय, थीटा. तर अजून काय दिलं आपल्याला, OR is equal to R1 is equal to 7 सेंटीमीटर. की OR ला आपण काय म्हणू, रेडियस R1 म्हणू. आणि एक दुसरं काय आपलं OM is equal to R2 बरोबर 21 सेंटीमीटर. ओके, अशा प्रकारे येणार आहे. फाइंड द लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क काढायची. इथं आपण लिहिणार स्टार्ट करून टू फाइंड लेंथ ऑफ आर्क्स. लेंथ ऑफ आर्क we know the formula. मला फॉर्म्युला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला माहिती आहे, इथे लिहिणार लेंथ ऑफ आर्क. इथे लिहिणार मी कसं आर्क कसं लेंथ ऑफ आर्क कसं लेंथ ऑफ आर्क थीटा भागिले 360 पाय 2 पाय आर. ओके, मिळतं आर्क काय लिहिणार RXQ. मिळतं पहिला स्टार RXQ is equal to RXQ is equal to थीटा 60 भागिले 360 गुणिले 2 गुणिले 22/7 गुणिले रेडियस किती RXQ म्हणजे RXQ याची रेडियस किती 7. 7 के साथ 7 के साथ
शून्य शून्य 6 6 6 6 36 बे 1 बे 2 6 शिल्लक काय राहिला आपला 22/3 मी इथं आपण लिहिला आर एक्स क्यूब इज इक्वल टू 22/3 22/3 काय करणार 3 7 21 राहिला 1 दशांश चिन्ह 3 3 9 राहिला 1 7.3 सेंटीमीटर ओके 7.3 सेंटीमीटर नेक्स्ट वाला लगेच बघू सेम याच्यामध्ये एवढी व्हॅल्यू तर सेम राहणार फक्त 7च्या जागी काय बनणार आहे 21 येणार मी तर आपण लिहिणार स्टार करू आर काय करणार आपण आता आर एक्स क्यू काढला आता काय करणार एम वाय काय लिहिणार एम वाय इज इक्वल टू सेम प्रकारे 60 भागिले 360 गुणिले 2 गुणिले 22/7 गुणिले 21 गुणिले 21 ओके तो इथं कुठे लिहू सिमिलरली जरा थोडंसं वेगळं वाटेल सेम प्रकारे इथं जसं केलं सेम तशा प्रकारे सिमिलरली 12 6 6 6 6 36 बे 1 बे 1 6 7 1 7 7 3 21 3 1 3 3 1 3 राहिलं काय आपलं 22 गुणिले 21 22 1 22 2 हात झाला 2 22 गुणिले 44 44 2 46 हो किती आले आपल्या इथं दुसरी आर काढली किती आली 462 काय राहिले आपलं 2 गुणिले पाय गुणिले सॉरी पाय आर आहे सॉरी इथं फक्त पाय आर आहे आर स्क्वेअर नाही काय नाही पाय आर बस एवढंच काय नाही 22 सेंटीमीटर फक्त पाय आर स्क्वेअर होता आर्क एम वाय इज इक्वल टू 22 सेंटीमीटर ओके बस एवढंच काढायचं होतं मी आपल्याला आन्सर here we get the values पहिलं ऑप्शन काय लिहिणार आपण आर्क मेजर ऑफ आर एक्स क्यूब इज इक्वल टू 7.3 सेंटीमीटर आणि दुसरं मेजर ऑफ आर कुठली एम वाय इज इक्वल टू 22 सेंटीमीटर ठीक आहे अशा प्रकारे आपण लिहिणं गरजेचं ओके अशा प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन बघू लगेच नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला की सर्कल दिलेलं आहे सर्कल मध्ये आपल्याला दिलंय एरिया टी एबीसी हा जो पार्ट आहे याचा आपल्याला काय दिलाय एरिया म्हणजे हा जो पार्ट आहे याचा आपल्याला एरिया दिलेला आहे 154 सेंटीमीटर स्क्वेअर रेडियस ऑफ द सर्कल रेडियस दिलेले आहे आपल्याला 14 आपल्याला काय पाहिजे अँगल एपीसी म्हणजे हा थिटा करायचा जो 90 वाटतोय पण दिलेला नाही आपल्याला प्रूव्ह करावा लागेल तो 90 आहे आणि लेंथ ऑफ आर्क एबीसी त्याचे आर्क काढायचे ओके मग इथं आपण लिहिणार solution as you can see in above diagram as you can see in above diagram वरच्या डायग्राम मध्ये काय दिसतंय आपल्याला रेडियस ऑफ सर्कल आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर जो सर्कल आहे सर्कलची रेडियस किती आहे 14 सेंटीमीटर मग पुढे आपल्याला काय दिलंय की एरिया ऑफ तो सेक्टर म्हणजे आपल्याला एरिया ऑफ पी ए बी सी इज इक्वल टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर ओके बस एवढे दिलेले इथं विनो इथं काय ना पहिल्यांदा विनो काय म्हणतात एरिया ऑफ सेक्टर थीटा भागिले 260 गुणिले
पाय आर स्क्वेअर. एरिया काढतो म्हटल्यानंतर पाय आर स्क्वेअर. थिटा माहित नाही पण आपल्याला इथे काय दिले, एरिया ऑफ सेक्टर पी ए बी सी किती येणार, थिटा भागिले 360 म्हणजे पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, मग इथं मी थिटा सोडून बाकी सगळं तिकडे घालू. थिटा इज इक्वल टू 154 गुणिले 360 भागिले पाय 22. थोडस एक लाईन एक्स्ट्रा वाढलं. थिटा भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले आर स्क्वेअर. रेडियस किती आहे, 14चा स्क्वेअर बरोबर 154. आता करू आपण. थिटा इज इक्वल टू काय येणार, 154 गुणिले 360 गुणिले 7 भागिले 22 गुणिले 14 गुणिले 14. ओके, 7 एके 7, 7 दुने 14. इथं कशाने वाढत आहे, 14 ने भागते. 14 एके 14, 14 एके 14, 11 एके 11, 11 दुने 22, 2 दुने 4, आपण 18 दुने 36, 180, 2 एक 90. इथं काय राहिलं 90. ओके, थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय म्हणते, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. डायग्राम म्हणून वाटतच होतो तो 90 डिग्री आहे, तर आपण प्रूव्ह करून दाखवलं की थिटा काय आला आपला 90 आला. मग पुढे नेक्स्ट काय विचारलं आपल्याला, दुसरं आपल्याला काय विचारलं की लेंथ ऑफ आर, मेजर ऑफ आर एबीसी ची आर काढायची. मी तर स्टार्ट टू फाइंड काय फाइंड करायचं, लेंथ ऑफ आर एबीसी. ओके, लेंथ ऑफ आर एबीसी तिला आपण लिहिणार बिलो काय येणार आहे, लेंथ ऑफ आर इज इक्वल टू काय येणार आहे, थिटा भागिले 360 गुणिले पाय 2 पाय आर. बरोबर. मग इथं लेंथ ऑफ आर ए बी सी इज इक्वल टू थिटा किती आला आपल्याला 90 भागिले 360 गुणिले 2 गुणिले 22/7 गुणिले 8. जी रेडियस आहे ती किती आहे आपली 14. 9 एके 9, 9 चौक 36, 2 एक 2, 2 दुने 4, 2 एक 2, 11 दुने 22, 7 एके 7, 7 दुने 14, राहिले काय 11 दुने 22. हे काय येणार आहे 22 सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क जी एबीसी आली ती किती आली 22 सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क एबीसी इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. इथं जर आन्सर आलं एवढ्या 2 गोष्टी काढायच्या तर इथं आपण लिहिणार आन्सर here we get the values of कशाच्या व्हॅल्यूज भेटतात आपल्याला. पहिल्यांदा आपल्याला काय काढायला लावलं, मेजर ऑफ अँगल एपीसी. एपीसी इज इक्वल टू 90 डिग्री. दुसरं आपल्याला काय काढायला, लेंथ ऑफ आर एबीसी इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपले सगळे आन्सर्स आलेले. अशा प्रकारे लिहिणं अपेक्षित आहे. असं लिहिलं तर तुम्हाला नक्की पैकीच्या पैकी मार्क भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू लगेच. काय दिलं, रेडियस ऑफ द सेक्टर ऑफ अ सर्कल इज 7 सेंटीमीटर. ही रेडियस एक सेक्टर आहे त्याची जी रेडियस काय दिली आपल्याला 7 दिलेली आहे. इफ द मेजर ऑफ आर ऑफ द सेक्टर इज, म्हणजे जी आर्क आहे असं सर्कलची जी रेडियस आहे ती किती आपली 7 सेंटीमीटर. आणि जो मेजर ऑफ आर्क आहे म्हणजे सेंट्रल अँगल पहिल्या याच्यामध्ये 30 आहे, दुसऱ्या याच्यामध्ये किती आहे
टोटल 110 आहे. तिसऱ्या मध्ये 3 राईट अँगल. 3 राईट अँगल म्हणजे किती? 9 त्रिक 70, 270 डिग्री. टू फाइंड द एरिया ऑफ सेक्टर इन ईच केस. इथं आपण काय करणार? इथं थिटा फक्त बदलतो, तर थिटा सोडून बाकी सगळ्याची व्हॅल्यू आपण काढू शकतो. इथं सोल्युशन as we can see from above data and diagram. ओके, इथं आपण काय लिहिलं? डाटा डायग्राम म्हणून आपल्याला काय लक्षात येतं? रेडियस ऑफ सर्कल is equal to r is equal to 7 सेंटीमीटर. रेडियस ऑफ सर्कल किती? 7 सेंटीमीटर. पण आपल्याला काय विचारलं की इफ द मेजर ऑफ r, मेजर ऑफ r की आपला जो सेंट्रल अँगल आहे तो आपल्याला हे दिलेलं आहे. मी इथं आपण लिहू मेजर ऑफ r किंवा सेंट्रल एंगल्स are theta 1 is equal to 30 degree, theta 2 is equal to 210 degree, theta 3 बरोबर 3 राईट अँगल 93 27 270 डिग्री. ओके, एवढे 3 प्रकारे. मग फाइंड एरिया ऑफ सेक्टर इन ईच केस. प्रत्येकाचा याचा एरिया त्याचा एरिया तो काढायचा. मी तर स्टार्ट करायचं. टू फाइंड एरिया ऑफ सेक्टर विल द फॉलोइंग. इथं आपण लिहिलं एरिया ऑफ सेक्टर सेक्टर इज इक्वल टू थीटा भागिले 360 गुणिले पाय स्क्वेअर. ओके, म्हणजे इथं थीटा सोडून बाकी सगळ्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. त्या व्हॅल्यू टाकून बघू काय भेटते आपल्याला. थीटा भागिले 360 गुणिले पाय किती? 22/7 गुणिले इथं आर स्क्वेअर. आर किती आपला? 7 गुणिले 7. इथं काय होणार? 7 एके 7 7 एके 7. अजून काय राहतं का? 2 ने भागले 2 एके 2 180. अजून कशी भागता येईल? नाही, बस एवढंच. इज इक्वल टू इथे लिहू थीटा भागिले 180 गुणिले आकरीसाठी 77. एवढं लिहून टाकू. इथे लिहू आपण एरिया ऑफ सेक्टर. ठीक आहे, आणि इक्वेशन 1 हीच व्हॅल्यू आपण वापरायचं. थीटा बदलायचं. एवढं लक्षात ठेवलं तरी चालतं. एरिया ऑफ सेक्टर या केसमध्ये एरिया ऑफ सेक्टर काय झाले? थीटा भागिले 180 गुणिले 77. मग पहिला आकडा टाकायचा. पहिल्यांदा थीटा इज इक्वल टू 30. मी तर लिहिला एरिया ऑफ सेक्टर बरोबर 30 भागिले 180 गुणिले 77. बरोबर. नंतर 0 किती? 318. 77 भागिले 6 6 एके 6 राहिला 1 वर 17 6 2 12 राहिले 5 5 वर 0 दशांश चिन्ह. काय म्हणजे 6 8 48 49 50 राहिले 2 6 3 18 पुन्हा 2 म्हणजे किती कधी मध्ये जाणार. ते आपलं फायनल उत्तर काय आलं की 12.83 सेंटीमीटर. एरिया ऑफ सेक्टर पहिल्याचा हा. दुसऱ्याचा काय आला? दुसरा काढून लगेच सेकंड केस. थीटा किती आता दुसऱ्या याच्यामध्ये 210 डिग्री. पुन्हा लिहिणार आपण एरिया ऑफ सेक्टर
एरिया ऑफ सेक्टर काय होणार 210 भागिले 180 गुणिले 77. शून्याला शून्य गेला, कशाला भागता येईल? 3 3 7 21 3 6 18 गुणाकार करायला लागेल. 7 7 49 5 4 4 7 7 49 50 51 52 53 किती येणार आहे? 53 भागिले 6 6 27 6 8 48 49 50 51 52 53 5 राहील. 5 वर 9 59 60 9 54 आणि 5 राहिले 5 वर मानाचं शून्य कशात? 6 8 48 राहिले 2 6 3 18 काय येणार आहे? 89.83. ठीक आहे. दुसरं काय येणार आहे? 89.83 सेंटीमीटर. तिसऱ्या केस मध्ये थिटा किती दिला आपल्याला? 3 राईट अँगल म्हणजे 270 डिग्री. मी त्याला आपण एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 270 भागिले 180 गुणिले 70. शून्याला शून्य घेतलं 9 2 18 9 3 27 गुणाकार करायचा. 3 7 21 1 हाताला 2 3 7 21 21 आणि 2 23 भागिले 2 भाग लावायचा. बेक बे बेक बे त्याला 1 वर 1 11 बे पंचे 10 त्याला 1 बे पंचे 10 जे 115.5 सेंटीमीटर. ओके, इथे आपण आन्सर लिहिलं. जर आलं सगळ्याची किती आन्सर आले आपले इथे लिहिलं आपण आन्सर. Here we get the values of area of sectors with central angle पहिलं theta is equal to पहिलं किती 30 डिग्री. पहिल्याचा आन्सर काय आला आपले 12.83. एरिया ऑफ सेक्टर काढला ना सेंटीमीटर स्क्वेअर येणार आहे. सेंटीमीटर स्क्वेअर. दुसरं थिटा इज इक्वल टू किती दिलं आपल्याला 210 डिग्री. किती आलं ते 89.83. तिसरं थिटा इज इक्वल टू काय आहे? थिटा इज इक्वल टू 270. त्याचा आन्सर काय 115.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे आपले 3 आन्सर आले. अशा प्रकारे गेले तुम्हाला नक्कीच फुल मार्क मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. 10वा क्वेश्चन बघितलं. 11वा क्वेश्चन काय दिला? एरिया ऑफ मायनर सेक्टर ऑफ सर्कल इज एवढं. सर्कल आहे, सर्कलचा जो एक मायनर सेक्टर आहे, सर्कल आहे, सर्कल एखादा मायनर सेक्टर आहे. हा ठीक आहे. थिटा इथं आहे, थिटा माहित नाही. मग सेंट्रल अँगल दिलेलं आहे थिटा. आपल्याला काय काढायला लागली? रेडियस. एरिया माहिती मग बस आपलं सेंटर आपल्याला एरिया ऑफ सेक्टर वापरायचं, फॉर्म्युला वापरायचा आहे, सूत्र वापरायचं आहे, आपल्याला कॅन्सल येऊन जाईल. सोल्युशन as we can see above diagram. ठीक आहे. इथे काय आहे? एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, एरिया ऑफ सेक्टर
त्यानंतर सेंट्रल अँगल थीटा इज इक्वल टू 36 डिग्री. ओके स्टार्ट. जर एवढंच दिलं आपल्याला रेडियस काढायचं तर आपण व्ही नो एरिया ऑफ सेक्टर काय म्हणतो आपल्याला एरिया ऑफ सेक्टर थीटा भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सेक्टर म्हटलं तर काय नाही पाय आर स्क्वेअर. तोच किती दिला आपल्याला इथं 3.85 3.85 इज इक्वल टू थीटा किती आपला 36 भागिले 360 गुणिले पाय किती 22/7 गुणिले आर स्क्वेअर. ओके इकडे जे भागिले ते गुणिले ते भागिले दॅट इज आर स्क्वेअर बरोबर आपल्याला काय येणार 3.85 36 1 36 36 10 360 भागिले ते गुणिले करू आपण 3.85 गुणिले 10 गुणिले 7 भागिले 22. ओके मग काय करू आपण हे दोन वर पुढे सरकू इथे खाली 2 शून्य देऊ इकडे सोड त्यातून दशांशचिन्ह घालून टाकू. आर स्क्वेअर बरोबर काय करणार कसं असतं त्याला वर जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं खाली पण मल्टिप्लाय करणार. इथे काय मिळणार आपल्याला 385 गुणिले 10 गुणिले 7 भागिले किती 2200. एका शून्याला 1 शून्य एका भाग जाईल बघ 2 कशाने भाग जाईल 5 ने भाग जाईल 5 चोक 20 ठीक आहे 5 चोक 20 5 ने भाग जाईल 5 7 35 पुन्हा 3 आहे पुन्हा 5 7 35 11 चोक 24 11 7 7 अंशामध्ये काय आहे 7 गुणिले 7 49 भागिले 4. हे आर स्क्वेअरची व्हॅल्यू आर बरोबर रूट मध्ये 49/4 7 चा वर्ग 49 2 चा वर्ग 4. रेडियस किती आली 3.5 सेंटीमीटर 3.5. इथेच काय आन्सर मध्ये आन्सर लिहिणार आपण here we get काय म्हणतात आपल्याला here we get the length of the radius of given circle as किती येणार आहे 3.5 सेंटीमीटर काय झाले 3.5 सेंटीमीटर. ओके असा आपण 11वा प्रश्न सोडवला. आपले शेवटचे 2 प्रश्न आहेत बघा. आपल्याला काय दिले इथं की एक आयत दिलेला आहे रेक्टँगल दिलेला आहे त्याच्यामध्ये XYZ आहे 3 व्हॅल्यू दिल्या असं काहीतरी दिसतं आपल्याला. पहा जो PQ आहे तो किती आहे 14 हा 14 त्याचा QR हा अक्का किती आहे 21 आहे पण हा पण 14 आहे डायरेक्ट सर्कल आहे 14 आणि 7 किती असते 21. ओके बघा हा 14 म्हणजे सर्कलच्या पाठीमध्ये हा 14 पण राहिला किती 7. ओके म्हणजे ह्याची रेडियस आणि त्याची रेडियस मिळाली. फाइंड द एरिया XYZ काढायचा टीव्हीचा जो एरिया काढायचा आपल्याला इथं सोल्युशन आपण म्हणणार ॲज वी कॅन सी about diagram. Okay. As you can see in about diagram, इथं आपण लिहिलं PQ is equal to 14 QR is equal to आपण काय लिहिलं इथं आपण मनाचा पॉइंट देऊन T ना इथं आपण लिहिलं QT प्लस TR बरोबर QT प्लस TR इथं आपण लिहू PQ इज इक्वल टू PQ आपण लिहू PQ इज इक्वल टू R1 इज इक्वल टू 14.
हे महत्वाचं आहे. हा किती दिला आपल्याला एच क्यूटी पी क्यू हा किती क्यूटी तो किती येणार आहे 14 अधिक टी आर दॅट इज टी आर इज इक्वल टू R2 बरोबर 7 सेंटीमीटर दिले सेंटीमीटर हे 7 सेंटीमीटर हे 14 हे 7 सेंटीमीटर बस एवढेच गरज. एरिया ऑफ रेक्टँगल काढता येईल आपल्याला पूर्ण याचा कसं करणार पहिल्यांदा हा जो पार्ट आहे एक्स वाला त्याचा आपण सेक्शन फॉर्म्युला करणार एरिया ऑफ सेक्टर त्याचा एरिया काढणार त्याच्यानंतर इकडचा जो बारका पार्ट आहे बारकी पाकळी आहे ती कशी काढणार एरिया ऑफ सेक्टर सेम आणि पूर्ण रेक्टँगलचा एरिया काढून त्यातून हे दोन्ही पार्ट वजा केले की आपल्याला झेडची व्हॅल्यू भेटते. इथे आपण लिहिणार पहिले below the formula area of sector A देखो A is equal to theta भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर. ओके मी इथं पहिला आकडा टाकणार आहे area to find area of x area x ठीक है a is equal to थीटा किती आला आहे वेअर इथे लिहू आपण वेअर थीटा is equal to 90 डिग्री आपण 90 भागिले 360 गुणिले पाय 22/7 गुणिले रेडियस याची रेडियस किती आली 14 गुणिले 14 इथे 0 9 1 9 9 36 7 1 7 7 2 14 2 1 2 2 2 4 2 1 2 11 2 22 राहिले किती 11 गुणिले 14. इथं एरिया किती आला याचा एरिया इज इक्वल टू 14 1 14 4 14 1 14 ने 15 154 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली 154 सेंटीमीटर स्क्वेअर. आता वाय ची काढायची इथं आपण काय म्हणणार दुसरा आकडा टू फाइंड एरिया ऑफ वन वेर थीटा इज इक्वल टू 90. इथं कुठे थीटा आहे 90 डिग्री. इथं ए एक्स करू आपण ए एक्स एक्स चा एरिया काढला तिथं आपण ए वाय इज इक्वल टू काय लिहिलं थीटा 90 भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर पाय काय आहे 22/7 गुणिले आर स्क्वेअर त्याच्या रेडियस किती आहे 7 गुणिले 7 7 1 7 7 1 7 0.9 1 9 9 36 दोन्ही भाग 2 2 4 11 22 किती राहिलं 11 गुणिले 7 भागिले 2 77 भागिले 2. मग ए वाय किती आला 77 भागिले 2 दोन्ही भाग लावला 2 3 6 राहिला किती 1 व 7 17 2 8 16 पुन्हा राहिले 2 पंचे 10 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके काय आली आपली y ची व्हॅल्यू a इज इक्वल टू आपण लिहू y. इथं तिसरं टू फाइंड एरिया सेम प्रकार टू फाइंड एरिया ऑफ z इथं आपण लिहिणार एरिया ऑफ असेल एरिया ऑफ रेक्टँगल काय पी क्यू आर एस पी क्यू आर एस इज इक्वल टू एक्स अधिक वाय अधिक झेड एक्स अधिक वाय अधिक झेड तिन्ही पार्टचे पण लिहिलंय. मग पी क्यू आर काय होणार आहे लेंथ इंटू ब्रेड
लेंथ इंटू ब्रेड डायरेक्ट याचे 14 गुणिले 21 बरोबर. एक्स किती आला आपला? एक्स इथं आला 154 अधिक वाय किती आला 38.5 अधिक झेड इज इक्वल टू 14 हात चाले 14 28 आणि 29 वजा यांची बेरीज याच्यातून वजा करायची 0.5 तसंच 8 आणि 4 12 हात चाले 3 1 4 4 आणि 5 5 आणि 4 9 192.5 यांची वजा बाकी काय येणार आहे करायचं 294 वजा 192.5 इथे काय आहे 0 शून्यातून 5 जात नाही मला 10 तून 5 गेले 5 दशमचिन्ह 4 3 गेला 1 9 गेले 0 101.5 काय आहे 101.5 झेडची व्हॅल्यू काय आहे आपली 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर होईल. आपण लिहिलं आन्सर. Here we get इथं आपल्याला काय वाटतं here we get the area of here we get the area of sectors पहिला टाकायचं x इज इक्वल टू x किती आला आपला 154 सेंटीमीटर स्क्वेअर. दुसरं y इज इक्वल टू y किती आला आपला 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. तिसरं z किती आला 101.5. ओके अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलेले 12 क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता आपण या प्रॅक्टिस सेट मध्ये लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू जो सोपा आहे दिसायला थोडा अवघड वाटतो पण तो अवघड नाही. इथं काय दिलं आपल्याला एलिमेंट इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. तो काय समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण काय असतो ज्याच्या सर्व ऑल साइड्स काय असतात इक्वल असतात. ईच अँगल इज 60 डिग्री. हा किती आहे 60 डिग्री आणि साइड काय दिली आपल्याला 14 दिली म्हणजे ही साइड किती 14 आणि याच्यामध्ये असे पार्ट बनवलेले आहेत म्हणजे काय असणार आहे हा 7 हा 7 हा 7 7 7 म्हणजे जर आपण एक पाकळी अशी कट करून घेतली याची 7 7 आणि हा 60 डिग्री असे 3 आहेत म्हणजे एकाचा काढला तर गुणिले 3 केले आपल्याला काय म्हणतात सगळ्यांचा भेटेल एरिया ऑफ सेक्टर. पुन्हा एरिया ऑफ ट्रायंगल एरिया मिळेल. आता जो समभुज त्रिकोण असतो त्याचा फॉर्म्युला काय दिला असतो आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल जो एरिया मिळाला आहे त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे √3/4 गुणिले साइड स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपला अगोदर झालेला आहे. कसा बनतो तो थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. जर आपल्याकडे असा एक समभुज त्रिकोण आहे ठीक आहे याची साइड x आहे ही काय येणार x/2 बरोबर. ही साइड आपल्याला काढायची त्याला आपल्याला एरिया काढायचं म्हटलं तर 1/π गुणिले उंची बेस इंटू हाईट असतं. मी तर बेस आपल्याकडे आहे हाईट नाहीये ना. हाईट कशी काढणार आपण हा x आहे हा मग आपण इथे काय करणार ह्याला t मानू. t² अधिक x² भागिले 4 बरोबर x². या देखील इकडे वजा t बरोबर काय येणार आहे x² वजा x²/4 पायथागोरसला वापरते आपण. मग p ची व्हॅल्यू काय येणार आहे रूट मध्ये 4x² वजा x² भागिले 4 म्हणजे 3x² भागिले 4 रूट मधून बाहेर आलं काय होणार आहे p इज इक्वल टू x√3 भागिले 4 म्हणजे ही हाईट आपली काय आहे x√3/4 किंवा √3/4 तर √3/2 ही आपली हाईट आहे ठीक आहे. मग इथं बेस इंटू हाईट एरिया काय येणार आहे 1/2 गुणिले बेस काय आला आपला 1/x आला अक्का x आहे ना 1/2 हा 1/2 अक्का किती आला x गुणिले हाईट किती आली आपली x गुणिले √3/2 पूर्ण गुणाकार केला तर काय मिळणार x² गुणिले √3/4 तर तेच आपण सूत्र भेटलं आपल्याला √3/4 गुणिले साइड स्क्वेअर. पण आपण ह्याच्यामध्ये एवढं सगळं लिहित बसायचं नाही आपण डायरेक्ट फॉर्म्युला
वापरायचा. जर फॉर्म्युला लक्षात नसेल तर अशा प्रकारे बनवायचा, तो तिथे लिहित बसायचं नाही. त्याला आपल्याला तेवढा जर हे 5 मार्कांनी दिलं असेल तर तुम्ही काढत बसा जर टाइम असला तर, नाही तर सरळ फॉर्म्युला वापरायचा. विनोद म्हणायचं की आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. ठीक आहे, मग इथं आपण काय लिहिलं समज काय लिहिलं सोल्युशन. As we can see in above diagram, इथं मध्ये आहे ना P Q R दिलं डायग्राम. As you can see in above diagram, इथं आपण लिहिलं अँगल L is equal to नाही असं लिहिलं. in equilateral triangle equilateral triangle LMN LL is equal to MN is equal to LN is equal to 14 सेंटीमीटर. वेट आपण लिहिलं अँगल L is equal to angle M is equal to angle N is equal to theta is equal to 60. ओके, अशा प्रकारे आपण सगळे अँगल किती आले आपले, सगळ्याचे सगळे अँगल आहेत ते किती आले आपले 60 डिग्री 60 डिग्री आले. मग इथं आपण लिहिणार एरिया इथं स्टार करून घेऊ below the formula area of equilateral triangle. ठीक आहे, मी आपण एरिया ऑफ ट्रायंगल काय LMN इज इक्वल टू 1/2 √3/4 गुणिले साइड स्क्वेअर. साइडचा स्क्वेअर साइड किती दिली आपल्याला 14. म्हणजे आपण √3/4 गुणिले साइड किती दिली आपल्याला 14 गुणिले 14. ओके, मी तर काय करणार 2×4 2 × 14 2 × 14 √3 ची व्हॅल्यू किती असते आपल्याला, √3 ची जर व्हॅल्यू बघितली तर ती किती आपल्याला 1.73 गुणिले 7 गुणिले 7 प्रत्येकाचा गुणाकार करायचा. 7 × 3 21 1002 7 7 49 49 2 51 चला 5 7 1 7 7 आणि 5 7 आणि 5 किती 12 दोन संख्येच्या आधी दशांश गुणिले 7 न गुणाकार करून काय भेटेल आपल्याला डायरेक्ट एरिया भेटेल. एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू 7 1 7 1 7 7 गुणिले 14 4 7 1 7 84.77 सेंटीमीटर स्क्वेअर. 84.77 काय नाही एवढं थोडं चालतं. एक अप्रॉक्सिमेटली काय येणार आहे आपलं 85 सेंटीमीटर स्क्वेअर. 84.77 78 काहीतरी असं दिलं असेल तरी चालून जाईल. इथे कसं मायक्रो एरर चालते थोडीशी 84 मेन कसं 84 आलं पाहिजे. 84.7 म्हणजे काय आहे 85 जवळजवळ आन्सर किती आपलं 85 सेंटीमीटर स्क्वेअर. थोडीशी मार्जिन ऑफ एरर इथं चालून जाते कारण कसं की √3 ची व्हॅल्यू कशी असते मोठी असते 1.73 फक्त तेवढे नाही त्याच्या पुढे पण आहे. त्याच्यामुळे कसं होतं थोडीशी व्हॅल्यू बदलते. जर 73 च्या 74 घेतलं तर आन्सर तुमचं जे बुक मध्ये आहे ते येईल. तो गुणाकार थोडासा मोठा होतो बाकी काय अडचण आन्सर आपलं बरोबर आहे. पुढं हे आपण पहिल्याच आन्सर काढलं 1. दुसरं काय विचारलं एरिया ऑफ एनी वन सेक्टर. इथे आपण दुसरा टाकणार एरिया ऑफ सेक्टर. इथे आपण बी म्हणून एरिया ऑफ सेक्टर आपल्याला काढता आलं पाहिजे. सेक्टर इज इक्वल टू थीटा भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू थीटा किती 60 भागिले 360 गुणिले पाय किती 22/7 गुणिले रेडियस त्याची बारकाईची याची रेडियस किती आपली 7 तो 7 गुणिले 7 7चा स्क्वेअर
शून्य शून्य, 6 6 36, 7 7 7 7, 22 7 54 154 भागिले 6. पॉइंट मध्ये काय ते काय भागला आपण 6 6 6 दुने 12 राहिले 3 3 वर 4 34, 6 पंचे 30 राहिले 4 4 वर 0 म्हणजे दशांश पॉइंट. 6 6 36 पुन्हा 4 आवर्ती 25.6 आवर्ती आपलं आन्सर सेंटीमीटर 25.6 आवर्ती. मग हे आलं एका सेक्टरचं. मग इथं आपल्याला काय विचारलंय टोटल एरिया ऑफ ऑल 3 सेक्टर. इथं तिसरं आपण टोटल एरिया ऑफ ऑल 3 sectors is equal to area of one sector गुणिले 3. एका सेक्टरचं किती आलं 25.6 वरती गुणिले 3. ओके 6 वरतीच्या जागी आपण काय करू 6 6 6 गुणिले 3. 3 × 1808 हात चालेल 3 × 18 ने 19 हात चालाय 3 × 15 ने 1606 हात चालाय 3 दोन्ही 6 ने 76.98 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके 76.98 सेंटीमीटर. हे तिसरं झालं. मग आपण फायनल चौथा काढायचा एरिया ऑफ शेडेड जो रंगवलेला भाग आहे मधला तो इथं काढणार फ्रॉम डायग्राम we know from the diagram मला डायग्राम मधून माहिती काय माहितीये तिला आपण लिहिणार एरिया ऑफ शेडेड रिजन is equal to area of triangle. So area of triangle कुठला एलिमेंट LMN minus area of all 3 sector. Total area of all 3 sector. ओके इथं आपण काय लिहिलं एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट. जो एलिमेंट आहे त्याचा एरिया काय आहे आपला जवळजवळ इथे आपण 84.77 तोच 84.77 वजा एरिया ऑफ 3 सेक्टर काय आहे 76.98 वजाबाकी करायची 84.77 वजा 76.98. 7तून 8 जात नाही मला 17तून 8 गेले 9 17 असतात 10तून 17तून 10 गेले 7 6 7 7 7 14 किती येणार 7.79 मी दाबणार 7.79 इथं एरिया ऑफ शेडेड. अशा प्रकारे आपल्याला सगळ्याची व्हॅल्यू मिळाली. याच पण व्यवस्थितपणे लिहिणे गरजेचे आहे. आपण नेक्स्ट पेज वर आन्सर here we give the values of इथं आपल्याला व्हॅल्यूज भेटतात. कशाच्या व्हॅल्यूज भेटतात here we get the values of पहिलं area of triangle LMN is equal to आपल्याला क्वेश्चन मध्ये जे दिले तेच LMN चा आपला एरिया काय आला 84.77 इथं आपण 84.77 सेंटीमीटर स्क्वेअर. पुढे दुसरं काय म्हटलं आपल्याला एरिया ऑफ एनी वन सेक्टर तो किती आला 25.6. एरिया ऑफ एनी वन सेक्टर
25.6. दिलेला 25.6. टोटल एरिया ऑफ ऑल 3 सेक्टर्स. टोटल एरिया ऑफ all 3 sectors is equal to 3 से काटना चलना चला 1 3 बजे 15 16 3 बजे 7:30 76.8 सेंटीमीटर 98 सेंटीमीटर स्टोरी 7 सांगितलं ना तेव्हा. आणि लास्ट एरिया ऑफ शेडेड इज इक्वल टू एरिया ऑफ शेडेड रिजन किती आला होता 7.79 सेंटीमीटर स्क्वेअर. 7.79 सेंटीमीटर स्क्वेअर. आपला एक्सरसाइज संपलेला आहे. आपण हा लास्ट क्वेश्चन सुद्धा बघितलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर काही अडचणी असतील तर तो कमेंट बॉक्समधून मला कळवा. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.